राम कृष्ण हरी. आज आपल्या व्हिडिओचं शीर्षक आहे सप्तचक्र पेंटिंग. तर या पेंटिंगसाठी आपण घेतला आहे टाकाऊपासून टिकाऊ सामान, म्हणजेच टी व्ही किंवा फ्रीजचा कवर पुठ्ठा. त्यावर मी आधी योग साधनेतील व्यक्तीचे पेन्सिलने बॉर्डर आखून घेतले. रेफरन्ससाठी अर्थातच गुगल बाबाची मदत झाली. त्यानंतर आपल्या शरीराची 7 चक्र असतात त्यांचे चिन्ह पेन्सिलने एका पेपरवर रेखाटून घेतली आणि मग त्यांना चौकोनी आकारात कापून घेतले, जेणेकरून ती रंगवण्यास मला सोपी पडतील. आता जी बॉर्डर आपण पेन्सिलने काढून घेतली ती बॉर्डर पांढऱ्या रंगाने जाड आकारात रंगवून घेऊया. आज आपले आयुष्य घड्याळाशी बांधले गेले आहे. रोजची कामे करताना दिवस कसा संपून जातो हे देखील आपल्याला कळत नाही आणि त्यात व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला वेळ तरी कुठून आणायचा? हा प्रश्न सर्वांकडूनच ऐकायला येतो. पण या धकाधकीच्या जीवनात मनःशांती, मानसिक, शारीरिक व्याधींवर योगचा उपयोग होताना दिसून येतो. योगचा संबंध हा शरीर व मन दोघांशी आहे. योगमुळे मनाचे शुद्धीकरण होते आणि वारंवार विचलित होणारे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. आता आपण जी चक्रांची चिन्हे काढलेली आहेत त्यांना रंगवूया. प्रत्येक चक्राचे रंग ठरलेले आहेत. मूलाधार चक्र लाल, स्वाधिष्ठान चक्र केशरी, मणिपूर चक्र पिवळा, अनाहत हिरवा, विशुद्धी निळा, आज्ञाचक्र जांभळा आणि सहस्रार चक्र वांगी रंगाने दर्शविला जातो. प्रत्येक चक्राचे विशेष महत्त्व आणि कार्य आहे. सर्व चक्रे रंगवून झालेली आहेत. पुठ्ठ्याला दिलेल्या काळ्या रंगावर आपण अजून एकदा काळा रंग मारून घेणार आहोत, जेणेकरून चित्र अजून उठून दिसेल. अध्यात्मामध्ये या 7 चक्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीसारख्या अनेक भारतीय ग्रंथांमध्ये या चक्रांचे वर्णन आहे. मानवी शरीरात असलेली ही 7 ऊर्जा केंद्रे जी मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक उन्नतीकरिता खूप महत्त्वाची ठरतात. इथे माझ्याकडून थोडासा काळा रंग पांढऱ्या बॉर्डरवर लागला, त्यामुळे बॉर्डर मी परत रंगवून घेतली. आपलं पेंटिंग बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक चक्राचे आपण इथे नाव, त्याचे स्थान व त्याची देवता प्रिंट करून चिटकवत आहोत. तर या सप्तचक्रांबद्दल थोडक्यात मी सांगू इच्छिते. ही सप्तचक्रे म्हणजे आपल्या शरीरातील शक्तिस्थाने आहेत, ज्यातून प्राणशक्ती आपल्या शरीरात फिरत असते. या चक्रांत अडकलेली शक्ती आजारांचे कारण ठरू शकते आणि म्हणून ही अडकलेली शक्ती मोकळी करण्यासाठी या चक्रांना जागृत करणे आवश्यक असते. या चक्रांना जागृत करून घेतल्याने आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. त्यासाठी योगासनांचा खूप उपयोग होतो. चक्रांच्या जागृतीमुळे साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीला गती मिळते. त्याला प्रेम, करुणा आणि शांततेची अनुभूती येते. तर आपलं हे पेंटिंग बनून तयार आहे. तुम्हाला हे पेंटिंग कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.